ही गोष्ट फक्त एका कंपनीच्या अपयशाची नाही, ही आहे एक धोक्याची सूचना, एक वॉर्निंग. विचार करा, भारतातली एक कंपनी जिची किंमत एकेकाळी होती तब्बल $22 बिलियन, म्हणजे जवळपास 1,80,000 कोटी रुपये. आज तीच कंपनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतीये. म्हणून मी म्हणालो, ही फक्त एक फेल्युअर स्टोरी नाहीये, ही एक वॉर्निंग स्टोरी आहे. कारण इथे एक चूक नाही झालीय, तर चुकांची एक मोठी साखळी आहे. आणि ही साखळी जर समजून घेतली तर व्यवसायात असे मोठे धोके टाळता येतात. त्यामुळं शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या पतनामागचं जे खरं कारण आहे ते अंतालाच उघड होणार आहे. तर मग चला सुरुवात करूया. या गोष्टीची सुरुवात होते एका शिक्षकाच्या मोठ्या स्वप्नापासून. गोष्ट आहे बायजू रवींद्रन यांची. केरळच्या एका छोट्या गावातून आलेले एक जबरदस्त शिक्षक. 2006 मध्ये त्यांनी कॅट परीक्षेसाठी वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली आणि त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी भारी होती की पाहता पाहता ते ऑडिटोरियममधून थेट स्टेडियममध्ये क्लासेस घेऊ लागले. मग 2011 मध्ये त्यांनी थिंक अँड लर्न नावाची कंपनी सुरू केली आणि 2015 मध्ये लॉन्च केलं एक गेम चेंजर ॲप, बायजूस द लर्निंग ॲप. आणि मग काय, 2018 पर्यंत बायजूस भारताची पहिली एडटेक युनिकॉर्न कंपनी बनली. आणि इथून सुरू झाला तो प्रवास, जिथे कंपनी यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली. $22 बिलियन. 2022 मध्ये कंपनीने यशाचं हे शिखर गाठलं. एक भारतीय स्टार्टअप जो संपूर्ण जगात आपलं नाव करत होता. आता या रॉकेट स्पीड वाढीमागे अनेक कारणं होती. जगभरातून करोडो डॉलर्सची फंडिंग येत होती. शाहरुख खान आणि लिओनेल मेसीसारखे मोठे ब्रँड अँबॅसेडर होते. भारतीय क्रिकेट टीम आणि फिफा वर्ल्ड कपचं स्पॉन्सरशिप होतं. आणि सगळ्यात मोठं कारण ठरलं कोविड-19 पॅन्डेमिक, ज्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही चेन नाही तर गरज बनली. आर्थिक वर्ष 2021 मध्ये बघा, कंपनीचा महसूल होता $2,428 कोटी आणि त्याच वर्षी मार्केटिंगवरचा खर्च किती होता माहितीये? $2,251 कोटी. म्हणजे जेवढी कमाई, जवळपास तेवढाच पैसा फक्त जाहिरातींवर उडवला जात होता. हा पहिला आणि सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा होता. पण ही तर फक्त सुरुवात होती. खरी आणि मोठी चूक ती अकाउंटिंगच्या पुस्तकांमध्ये लपलेली होती. आणि इथेच तो टर्निंग पॉइंट आला, जिथे कंपनीची मोठी स्वप्न पाहण्याची महत्वाकांक्षा बेजबाबदारपणात बदलू लागली. बायजूसने फक्त एक प्रॉडक्ट नाही विकलं, त्यांनी एक स्वप्न विकलं, दर्जेदार शिक्षणाचं. पण रिपोर्ट्सनुसार प्रत्यक्षात काय घडत होतं? हाय प्रेशर सेल्स टॅक्टिक्स वापरल्या जात होत्या. कर्मचाऱ्यांवर टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रचंड दबाव होता आणि अनेकदा पालकांना मुलांच्या भविष्याची भीती दाखवून महागडे कोर्सेस आणि कर्ज घ्यायला भाग पाडलं जात होतं. म्हणजे इथे फक्त कंपनीचं गणित चुकत नव्हतं, हजारो कुटुंब कर्जाच्या खाईत ढकलली जात होती. एका बाजूला कंपनीचं व्हॅल्युएशन आकाशाला भिडत होतं आणि दुसऱ्या बाजूला हजारो घरांवर कर्जाचा डोंगर उभा राहत होता. आता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ॲग्रेसिव्ह रेव्हेन्यू रेकग्निशन. सोप्या भाषेत सांगतो, समजा आपण 3 वर्षांसाठी जिमची मेंबरशिप घेतली आणि सगळे पैसे एकदाच दिले, तर जिमने ती पूर्ण रक्कम त्याच वर्षीची कमाई म्हणून दाखवली. बायजूसने बरोबर हेच केलं. 3 वर्षांच्या कोर्सची फी पहिल्याच वर्षी मिळाली की ती पूर्ण रक्कम त्याच वर्षाचा महसूल म्हणून दाखवायची. यामुळे झालं काय, कागदावर कंपनी प्रत्यक्षात होती त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त फायदेशीर दिसू लागली आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली. आणि मग त्यांनी घेतला एक आर्थिक टाइम बॉम्ब, ज्याचं नाव होतं टर्म लोन बी. हे एक $1.2 बिलियन हाय रिस्क कर्ज होतं. हे कर्ज म्हणजे आत्ता मजा नंतर सजा सारखं असतं. सुरुवातीला छोटे छोटे हप्ते भरायचे आणि शेवटी एक प्रचंड मोठी रक्कम एकदम चुकवायची. हा तो निर्णय होता ज्याने कंपनीच्या पतनाचा पाया रचला. आणि इथून या साम्राज्याचं पतन सुरू झालं. चुकांची जी साखळी होती ती आता तुटायला लागली होती. जुलै 2023 जगातली एक मोठी ऑडिटिंग फर्म डेलॉइटने आर्थिक रिपोर्ट्समध्ये होणाऱ्या दिरंगाईचं कारण देत बायजूसच्या ऑडिटर पदाचा राजीनामा दिला. हा तो क्षण होता जेव्हा फायनान्शियल जगाचा कंपनीच्या आकड्यांवरचा विश्वास पूर्णपणे उडाला. तब्बल 18 महिन्यांच्या उशिरानंतर जेव्हा फायनान्शियल इयर 21चे निकाल समोर आले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. कंपनीला $4,588 कोटी तोटा झाला होता, म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 18 पटींनी जास्त. आणि मग एकामागोमाग एक धक्के बसू लागले. पत्त्यांच्या बंगल्यासारखी परिस्थिती झाली. $1.2 बिलियन कर्जावर डिफॉल्ट, 5,000हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात, BCCIकडून थकबाकीसाठी खटला, ईडीची चौकशी आणि $22 बिलियन व्हॅल्युएशन थेट शून्याच्या जवळ आलं. शेवटी संस्थापकाला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी स्वतःची घरघाण ठेवावी लागली. या संपूर्ण कहाणीतून 5 अत्यंत महत्त्वाची
आणि तितकीच कडवी सत्य आपल्यासमोर येतात. पहिलं, अनियंत्रित वाढ हा एक सापळा असतो. दुसरं, आर्थिक शिस्तीला कोणताही पर्याय नाही. ऑडिटला उशीर करणं आणि कर्ज बुडवणं तुमची सगळी विश्वासार्हता संपवतं. तिसरं, विश्वास हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. चुकीच्या सेल्स टॅक्टिक्स तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळवतात. चौथं, फंडिंगला नफा समजू नका. व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, फक्त इन्व्हेस्टरच्या पैशावर नाही. आणि पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं, आपलं मूळ ध्येय कधीही विसरू नका. ज्या क्षणी विक्रीचं टार्गेट विद्यार्थ्यापेक्षा मोठं होतं, तिथूनच अंताची सुरुवात होते. ही कथा फक्त बायजूसची नाहीये. ही कथा आहे आंधळ्या वाढीच्या म्हणजेच ब्लाइंड ग्रोथच्या धोकादायक व्यसनाबद्दल. आणि शेवटी एक प्रश्न उरतो. कोणत्याही किमतीवर मिळवलेली वाढ खरंच किती मोलाची असते?